आघाडीचे फलंदाज केपी आणि विलास. नयन सूर्यवंशी साहेब आपण कॉमेंट्री बॉक्सची मध्ये यायचं आहे, कारण सकाळपासून नयन सूर्यवंशी साहेब दिसले नाहीत कुठे. तिजोरीच्या चाव्या घेऊन घ्या. अगदी आज शेअर मार्केट बंद आहे पण. केपी ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइकला आहेत विलास. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना सामन्याला होईल सुरुवात. येस, अशोक पवार सरांचा इशारा येतोय. पहिला चेंडू. पहिला चेंडू लोअर फुल टॉस. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. एक धाव मात्र प्राप्त होईल. गोशांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळला जातोय. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम VHS स्ट्रायकर्स केपी खास पुण्यावरून आज नवी मुंबईच्या या सेक्टर 9 घरोंदाचं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोलीमध्ये दाखल झालेत. आपल्या नावाची छाप सोडण्यासाठी खेळ कसा करतील हे पाहूया. पदलाली त्याचा सुरेख वापर. स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खणखणीत फटका. केपीच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक. चॅम्पियन ट्रॉफी शेअर षटकार. ज्या प्रकारे हा फटका सजवला केपी आणि दुसऱ्या चेंडूवर आक्रमण केलंय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. गॅप मध्ये फटका खेळलाय. एक दर्जेदार फटका. पॉवर प्ले मधला अप्रतिम फटका. चौक. पायामध्ये टाकलेला चेंडू. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. लेग बाईस. एक धाव प्राप्त होईल. गत सामन्याचा सामनावीर देखील देणार आहोत. सामनावीराचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. आणि सामनावीराचा मानकरी कोण असेल हे पाहूया. चेंडू पायावर हाताळला जातोय. लेग बाईस आली आहे. वाईडिश लॉंग ऑफ आहे आणि मिड विकेट काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने हाताळलाय. जरूर दिशा खराब आहे. वेगापेक्षा तुमची दिशा का महत्वाची असते ते त्याचं कारण हे आहे. अवंतर धावा तुम्हाला रोखायच्या असतात. वेगाने हाताळलेला चेंडू. बॅटला लागल्यानंतर चेंडू पायावर आदळतोय. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या टप्प्यावर मारा केला जातोय. नियंत्रित गोलंदाजी कशी असावी याचं उदाहरण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला अचूक टप्प्यावर अचूक दिशेवर मारा करावा लागतो. आणि ज्यांची प्रतीक्षा होती नयन सूर्यवंशी यांचं शुभागमन झालंय. वेलकम. आज सकाळपासून दिसले नाहीत ते. पायावर टाकलेला चेंडू. धावची संधी असेल. फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने केली आहे आणि पंचांकडे पाहत असताना अपील जरूर केलंय. एक धाव मात्र लेगबाई स्वरूपात प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 14 धावा. पॉवर प्लेचं षटक निलेश यांनी हाताळलं. 14 धावा खर्च केल्या. सावध सुरुवात टीम VHS स्ट्रायकर्स. काल विलास सूर्यवंशी यांनी पहिली विकेट हॅट्रिक घेतली. अमोल सूर्यवंशी यांनी दुसरी विकेट हॅट्रिक. चौकारांची हॅट्रिक अनिकेत मोहिते यांनी पूर्ण केली. अद्याप षटकार हॅट्रिक झाली नाहीये. षटकार हॅट्रिक कोण ठोकेल. निर्धाव षटक देखील सिद्धेश सूर्यवंशी यांनी हाताळलंय. साहिल सूर्यवंशी या आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. विनंती असेल या आपल्या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. पहिला चेंडू खराब दिशेवर हाताळला जातोय. पिंटू. वाईट +1. या दोन अतिरिक्त धावा. या दोन धावा अतिरिक्त
जोडल्या जातील. 16 धावा धावफलकावर. साखळी फेरीतील हा अंतिम आणि शेवटचा सामना आहे. त्यानंतर मात्र आपल्याला कळेल की ऑन साइडला चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकदा पूर्ण केले. दुहेरीचा कॉल दिलाय. अंगलट येईल का? खराब फेकी. जरी फेकी चांगल्या दिशेला असती तर कुठेतरी धोका असता, परंतु क्रिकेटमध्ये सर आणि तरला महत्व नसतं. विलास सूर्यवंशी स्वतः संघ मालक आहेत आणि चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. ज्या खेळाडूने पहिली विकेट हॅट्रिक आपल्या चॅम्पियन ट्रॉफी शहरमधील घेतले ते संघ मालक. नॉन स्ट्राईकला. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. धावची संधी असेल. फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने करण्याची गरज आणि ती मात्र पूर्ण होत नाहीये. मिड ऑफ ला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि दुविधा मनस्थितीमध्ये फेकी कोणत्या दिशेला करायची. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला किती तत्पर असावं लागतं. साहिल सूर्यवंशी सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल या, आणि तेच कुठेतरी अभाव पाहायला मिळाला. एक धाव अगदी सोडली आहे. एक चिकी सिंगल प्राप्त केली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झालाय का हे पाहायचं आहे. पंच सांगतायत लेग बाईज धाव आली, कारण ज्या प्रकारे हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय अद्याप. ऑन साइडला हवेत खेळलाय. झाडांमध्ये फटका खेळलाय जरूर. अवघी एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल प्राप्त होत असताना फलंदाज केपी यांना या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 21. कराटे गावचे ग्रामस्थ आदरणीय श्री प्रदीप सूर्यवंशी साहेब, सूर्यकांत सूर्यवंशी साहेब आणि त्यांच्या बरोबरीने राजेश सूर्यवंशी साहेब यांचं शुभागमन झालंय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. आदरणीय श्री नाना उंबारकर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. समाजसेवक आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त होईल या फटक्यावर. फटका जरूर दमदार होता. अवघी एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. एक सिंगलने या षटकाची होते सांगता 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रथमतः फलंदाजी करत असताना VH स्ट्रायकर्स बिनगडी बाद. टीमची धावसंख्या 22 धावा. चेंडूची मागणी होते. चेंडू द्या प्लीज. आयोजन कमिटी चेंडू द्या. ज्या प्रकारे या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय, नक्कीच आपण या करंडकाबद्दल देखील चर्चा करणार आहोत. कारण जो करंडक जिंकण्यासाठी 6 संघ आणि 6 संघ मालकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे कालपासून. तो करंडक कोणत्या संघ मालकाच्या घरी जाईल, कोणता संघ हा करंडक जिंकेल आणि कोणता संघचा कर्णधार हा करंडक उंचावेल हे पाहायचंय. कुणाल शेठ आपण त्या करंडकाला देखील नंतर पहिल्या डावाच्या नंतर दाखवूया, कारण हा करंडक प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतोय. हे ट्रॉफी प्रत्येकाने आपल्या स्टेटसला ठेवली आहे, परंतु कोणाच्या घरी जाईल हे पाहायचंय. अगदी या दुपारचं सत्र आहे आणि प्रत्येकाला भूक लागली असेल. जेवणाची सोय केली तुमच्या देखील. चेंडू द्या प्लीज, विनंती असेल. चेंडूची मागणी होते. एकदम षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी 3ऱ्या षटकासाठी आलेत. गोलंदाज बॉलरचं नाव सांगा. निलेश आलेत.
निलेश पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल, डायरेक्ट हिट केलाच नाहीये. लेग बाय स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. बॅकअप होता, डायरेक्ट हिट करायला हवा होता, परंतु कधी कधी तुम्ही विथिन सेकंदामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही ही गोष्ट शिकता की परिस्थिती कशी असू द्या, तुम्हाला पटकन निर्णय घ्यायचा असतो. एक धाव लेग बाईज प्राप्त झाले. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडू. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. अगदी वेद आहे संघासाठी टाळ्या वाजवतोय इयत्ता 6वी मध्ये, आणि त्याला देखील आम्ही काही प्रश्न विचारेन. त्याचा आवडता विषय कोणता, शाळेमध्ये सगळ्यात काय आवडतं, फटाके फोडले का, आणि सगळ्यात तुला कोणता विषय आवडतो, इंग्लिश आवडतो. आणि चांगली गोष्ट आहे, कारण भाषा शिकायला पाहिजे प्रत्येकाने, वेगळ्या भाषांचं ज्ञान असायला हवं. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय, अवघी एक धाव प्राप्त होईल. स्वतः संघमालक आहेत विलास सूर्यवंशी. एका षटकानंतर आपण देखील सत्कार करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणी सौजन्य लाभलंय. कारण पाणी हे जीवन आहे, वॉटर इज लाईफ असं म्हटलं जातं. लाईफ इज अ वॉटर. या पृथ्वीवर तब्बल 71% पाणी आहे, परंतु पिण्यायोग्य पाणी अवघ्या 2 ते 3%. आणि या लाईफ इज अ वॉटर आम्ही म्हटलं, तुम्ही चुकीचं ऐकलं, आम्ही काही करू शकत नाहीये. आज संध्याकाळची सोय करण्याची जबाबदारी आयोजकांची, आमची नाहीये. एकदा प्राप्त होईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 1:26 धावा. आणि आज रविवारचा दिवस आहे, काही लोक ज्योतिबाचा खंडोबाचा दिवस, त्यामुळे काही लोक दूर राहतात, परंतु काही लोकांना फक्त संधी पाहिजे असते, आणि या मोका मिळाला की ते लगेच चौका मारतात. असो, निलेश अकुट्टापादा चेंडू, शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. जरूर एकदा पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न केलाय. विलास सूर्यवंशी वेगाने धावले, धावचीची संधी असेल आणि पडलेत पहा, परंतु वेगाने उभे राहत असताना काय घडलंय पहा, जरा दुखापत झाले का हे पाहायचंय. अगदी ते देखील आपण तपासूया. पाणी घेऊन जावा प्लीज. नक्कीच आम्ही नम्र विनंती करेन, एवढी घाई नका करू मित्रांनो, कारण क्रिकेटचा खेळ आपल्याला कायम खेळायचा आहे. हे असतं कमिटमेंट. क्रिकेटमध्ये कमिटमेंट काय असतं याचं प्रात्यक्षिक विलास सूर्यवंशी यांनी दाखवलंय. कारण जीवांच्या हक्कांताने धावत होते, त्यांना 2 धावा पूर्ण करायच्या होत्या. आपण आशा करूया की दुखापत गंभीर नसावी, कारण मित्रांनो तुम्ही तुमच्या कुटुंबाचा, तुम्ही तुमच्या संघाचा खूप महत्त्वाचा घटक आहात, आणि त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. पंच 2 धावा पूर्ण झाल्यात ना, थँक्यू सो मच. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. नक्कीच काळजी घ्या मित्रांनो खेळत असताना तुम्ही. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष. केपी ऑन स्ट्राइक. स्क्वेअर कटचा फटका, स्लॅश जरूर केला, 1 धाव मात्र प्राप्त होईल. या सिंगलने 3 षटकांची होते सांगता. 3 षटका अखेर बिनगडी बाद 29 धावा. VHS स्ट्रायकर्स. शिळगावामध्ये विचार केला तर कुलदैवत ज्योतिबाचं मंदिर आहे, ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवीचं मंदिर आहे. गुढीपाडव्याला ज्योतिबाची यात्रा असते, त्यानंतर SPL प्रत्येकाला खेळायची असते. एकी एकात्मता आणि संपूर्ण गावामध्ये असलेली एकता हे गावचं वैशिष्ट्य. 5 वाड्यांचं एक गाव आणि त्याची ही प्रमुख वैशिष्ट्य. गोलंदाज भरत. भरतचा पहिला चेंडू यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय, अवघी 1 धाव प्राप्त होईल. भरत आहेत की पिंटू आहेत? गोलंदाज भरत आहेत. वेद थोडस त्याला देखील क्रिकेटचा नाद लय बेकार. नाद असायला पाहिजे आणि क्रिकेटचा असेल तर चांगलं आहे, दुसरे नाद नको. कोणाला पबजीचा नाद असतो. डाऊन द लेग साइड, खराब दिशा. येस, अनदर व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये.
जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. छोटा खेळाडू विहान देखील आलाय. आता त्याला देखील आम्ही चर्चा करू. विहान कसं वाटतंय? फुलं लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केला जाईल. एक धाव प्राप्त होईल. विहान काय सांगशील? अगदी कसं वाटलं तुला मैदानामध्ये आल्यानंतर आणि कसे वाटली या टुर्नामेंट? खूप छान वाटलं. छोटा खेळाडू आहे आता 4थी मध्ये आणि त्याला खूप छान वाटलं. त्याचा मित्र देखील आलाय. काय नाव बाळा तुझं? आरव. आणि मित्र नाहीये, भाऊ आहे. अरे वा, भाऊ भावांची जोडी आज मैदानामध्ये. आम्ही त्यांना देखील बोलू. कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षकाने झेल सोडल्यानंतर एकेरीचा प्रयत्न झालाय. दुहेरीसाठी पलटलेत. खराब क्षेत्ररक्षण राज होते आणि 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. आरव कशी वाटली मॅच आणि कसं वाटतं एवढ्या उन्हामध्ये? चांगलं वाटतंय. सकाळी नाश्ता करून आलाय? काय खाल्लं? दिवाळीमध्ये फटाके फोडले? काय फोडले? फटाके फोडले हे महत्वाचं आहे. काय फोडले हे महत्वाचं नाहीये. लोअर फुल टॉस ऑन साइडला हवेत खेळलाय. लॉंग ऑन आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब राहिलाय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आणि छोटा खेळाडू विहान देखील जोराजोराने ओरडतोय. बॉलिंग बॉलिंग चांगलं. आणि समर्थक असायला पाहिजेत, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्रेक्षकांची, तुम्हाला पाठीराख्यांची खूप गरज असते. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली अर्थातच 35 धावा. लोअर फुल टॉस मिड विकेटला खेळलाय. चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून आरपार तडीपार दर्जेदार षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 41 धावा. अगदी आम्ही छोट्या छोट्या खेळाडूंशी देखील चर्चा करतो, कारण ज्या वेळेला असे छोटे खेळाडू येतात लहानपण आठवतं. पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला पिंटू एकदा पूर्ण केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानतील, कारण स्ट्राईक हवी आहे केपी यांना. पाण्याची मागणी होते, पाणी घेऊन जा. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 42 धावा. आणि विहान बोलतोय विकेट पाहिजे. आम्ही विहानशी थोडस बोलतो. छोटा खेळाडू आहे विहान आणि या विहानला नक्कीच आम्ही विचारेन, बा तुझा आवडता खेळाडू कोण? सूरज काका. सूरज काका. अगदी स्वतःच्या काकाचं नाव घेतलंय. आणि आज मैदानामध्ये कोणाबरोबर आलायस? राज काका आणि सूरज काकांबरोबर. अच्छा, राज काका आणि सूरज काकांबरोबर मैदानामध्ये आलाय आणि त्यांना सूरज काकांचा खेळ आवडतो. आणि तू बॅट्समन आहेस की बॉलर आहेस? बॅट्समन. अरे वा, बॅट्समन आहे. म्हणजे प्रत्येकाला फक्त बॅटिंग करायची असते, कोणाला फिल्डिंग नको करायला, क्षेत्ररक्षण नको करायला. गंमत केली. आणि फलंदाजी करतोस. आणि कसं वाटलं आपल्या गावची स्पर्धा खेळ म्हणजे बघत असताना? या स्टेजवरती तू बसलायस, आमच्या बाजूला उभा आहेस, कसं वाटलं? खूप छान. खूप छान. आणि आता आज इकडेच थांबणार की घरी जाणार? घरी जाणार. मॅच संपल्यावर की आत्ताच? मॅच संपल्यावर. मॅच संपल्यावर. थँक्यू सो मच विहान. इयत्ता 4थीला आहे. चांगलं बोलतो. गणेशांचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खणखणीत चॅम्पियन ट्रॉफी गावचा ब्रँड दाखवणारा षटकार. आणि खूप एवढ्या लहान वयामध्ये माईक वरती बोलणं सोपं नसतं. आणि विहान बोलला आणि चांगली गोष्ट आहे, कारण प्रत्येकाने बोलायला पाहिजे, कारण कोणाचं टॅलेंट कशामध्ये असेल सांगू शकत नाहीये. परंतु तुमचं शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. शिक्षण आजच्या आधुनिक जगामध्ये तुम्हाला एका चांगल्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाहीये. आणि बाळा, शिक्षण खूप महत्त्वाचं असतं. चांगलं शिका. आणि या शिक्षण घेत असताना आपण समाजाचं देखील देणं लागतो, याचं भान प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय. गडकिल्ले संवर्धन करणं तेवढं देखील काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपलं योगदान आपल्या परीने द्यायला पाहिजे. बॅटची कडा लागलीये कायस आणि त्याचा आवाज
कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय फलंदाज केपी स्वतः देखील पवेलियनच्या दिशेने चालत असताना चांगली खेळाडू वृत्ती आणि फलंदाज होईल बाद. केपी झालेत बाद. पहिला धक्का टीम VH स्ट्रायकर्स आणि गणेश यांनी शेवटच्या षटकात पहिलं यश प्राप्त करून दिलंय. रोहित पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. रोहित यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 49 धावा. या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय 3 चेंडू मध्ये कितपत मजल मारेल सांघिक अर्धशतक धावफलकावर लागेल का? अकोट टप्प्याचा चेंडू शॉर्टआर्म पुल होईल सक्सेसफुल. फलंदाज विलास सूर्यवंशी यांच्या बॅट मधून संघाचं अर्धशतक झळकावणारा एक कडक फटका. षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 55 धावा. हा रिप्ले पाहू शकता ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल आणि त्यावर प्रहार केला आणि त्या झाडांवर फेकून मारला. अगदी टकाटक फटका. बदाम दूध फटका मारलाय विलास. 55 धावा. चला चेंडू घ्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. कोजागिरी पौर्णिमा देखील झाली. शेवटचा चेंडू. माफ करा, हा अगदी 5वा चेंडू होता आणि चांगला हाताळला जातोय चेंडू. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 55. 1 to go. शेवटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची होते सांगता. या षटकामध्ये षटकार जरूर आला परंतु धाव मात्र येणार नाहीये. पहिल्या डावाची होते सांगता. पहिल्या डावाखेर टीम VH स्ट्रायकर टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 55 आणि 56 धावांचं लक्ष असेल टीम सन वॉरियर्स. कॅमेरामॅन प्रणय ठोंबरे 81-82. ओम साई MTC अगदी हा करंडक दाखवतील. ज्या चॅम्पियन ट्रॉफी च्या करंडकासाठी हा खेळ चाललाय. ज्या प्रकारे हा संपूर्ण करंडक दाखवला जातोय. चॅम्पियन ट्रॉफी 2024 आपण पाहू शकता ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. आणि या 6 संघ मालक या करंडकासाठी लढत असताना कालपासून आपण पाहिलंय. प्रत्येक संघ मालकाचं हे स्वप्न आहे. प्रत्येकाला हा करंडक जिंकायचा आहे परंतु कोणाचं होईल स्वप्न? कारण शिळ गावामध्ये 5 वाड्यांचं हे गाव. पाच वाड्यांमधली हे 6 संघ आणि या 6 संघाने ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि हा करंडक पहा प्रत्येकाचं स्वप्न आहे. मराठीमध्ये करंडक म्हटलं जातं आणि ही ट्रॉफी जिंकायचं प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि प्रत्येकाला हा करंडक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कारण क्रिकेट हा खेळच असा आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांना का मैदानामध्ये घेऊन येतो आणि या करंडकासाठी चाललेली ही लढत. क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे, कोणा एकाचा खेळ नाहीये. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही कितीही चांगले खेळा, तुम्ही तुमच्या संघाशिवाय अपुरे आहात. एखादा फलंदाज कितीही चांगली फलंदाजी करू द्या, तो संघाशिवाय जिंकू शकत नाहीये. क्रिकेटमध्ये एखादी स्पर्धा चांगली खेळलात म्हणून स्वतःला कधी गेम चेंजर समजू नका आणि एखादी स्पर्धा खराब खेळलात म्हणून स्वतःला खराब खेळाडू समजू नका.
क्रिकेट आहे, खेळत राहा, क्रिकेटचा आनंद घेत राहा, कारण ज्या क्रिकेटने तुम्हा आम्हा सर्वांना ओळख दिली आहे त्या क्रिकेटचा क्रिकेटमध्ये किंमत एकीला आहे, एकाला नाहीये, कारण क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे. क्रिकेटमध्ये हार्डवर्क, डेडिकेशन, कमिटमेंट, डिटर्मिनेशन आणि टेम्परामेंट हे खूप गरजेचं असतं. 56 धावांचं लक्ष आणि पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे रणनीती आखली जाईल हे पाहायचंय. छप्पन्न धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. फलंदाजांची नावं सांगा प्लीज. अनिल उंबराटकर साहेब यांच्या माध्यमातून या षटकामध्ये चौकार हॅट्रिक साठी 501 रुपयांचं पारितोषिक. उपविभाग प्रमुख अनुशक्ती नगर आज त्यांचा देखील मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय आणि त्यांचं क्रिकेटवर असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. चौकार हॅट्रिक 501 रुपये या सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू, पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर हाताळला जातो. 1 धाव प्राप्त होईल. गोष्टांकित क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये आणि धावांचा श्री गणेशा झालाय सन वॉरियर्स. सन वॉरियर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण लक्ष्य मोठं आहे परंतु कठीण नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. पहिला चेंडू अगदी यॉर्कर हाताळला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. रोहित फलंदाजीसाठी सूरज आणि त्यांच्या साथीला आहेत सागर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक 30 बाहेर. अकुटापाचा चेंडू पोल केलाय. फटका फासलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत. निर्जन स्थळी चेंडू पडेल. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 3 धावा. टॉप 4 मध्ये जाणारे कोणते 4 संघ असतील याचं उत्तर आपल्याला या लढतीनंतर प्राप्त होईल. प्रत्येकाला पॉइंट्स टेबल कडे नजर असेल, प्रत्येकाचं लक्ष असेल पॉइंट्स टेबलवर, कारण टॉप 4 मध्ये तुम्ही जाता म्हणजेच उपांत्य फेरीमध्ये दाखल होता. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. चौकार हॅट्रिक साठी उपविभाग प्रमुख अनुशक्ती नगर अनिल उंबराटकर साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपये संधी आहे. 501 रुपये तुम्हाला जर प्राप्त करायचे असेल तर खेळ सर्वोत्तम करावा लागेल आणि या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला फक्त सर्कलच्या बाहेर चेंडू गॅप मध्ये खेळायचा आहे. फलंदाज सूरज. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग करण्यामध्ये कुठेतरी अपयश येते. 1 धाव प्राप्त केली जाईल. चेंडू फील्ड करण्याआधी
एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 5. 5 चेंडूंच्या खेळांती 5 धावा धावफलकावर. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि डी प्लस स्क्वेअर लेग आहे. 1 to go. शेवटचा चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला. गोलंदाज रोहित यांनी लेंथ चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. टीमची सुरुवात अगदी पहिल्या षटकामध्ये जरूर सावध राहिली आहे, परंतु धावा अवघ्या बनवल्यात. 5-24 चेंडू मध्ये करायचे आहेत 51 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला तैनात होते केले. सुकी आणि सुकीला नसते माफी. चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार खेळलाय फलंदाज सूरज यांनी आणि केपी यांचं स्वागत केलंय. कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. क्षेत्ररक्षण सर्वोत्तम करायला लागतं आणि क्रिकेट आपण उल्लेख केला की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. टीम वर्क सर्वोत्तम पाहिजे, कारण तुम्ही एखादे चांगला खेळाडू कितीही असू द्या, तुम्हाला इतर 10 खेळाडूंची आवश्यकता भासते आणि जर ते 10 खेळाडूंनी साथ दिली नाहीये तर तुम्ही मोठा खेळ करू शकत नाही, चांगला खेळाडू बनवू शकत नाहीये. केपी षटक क्रमांक 2 साठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफ तैनात केलाय. दुसरं षटक लोअर फुल टॉस होता. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ आहे तैनात. वैभव यांनी चेंडू फील्ड केला जाईल. फेक देखील चांगले आहे. वैभवची जर्सी क्रमांक 143 143 आणि 143चा अर्थ आता इंस्टाग्राम वरती तुम्ही शोधा. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते दुहेरी अंकांमध्ये 10. बैठक मारण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडूचे होते सांगता. आता कुल्फीवाला आलाय आणि कुल्फीवाला आला म्हणजे आयोजन कमिटीला शोधा, कारण मुख्य व्यासपीठावर गर्दी देखील आहे. हलक्या हाताने या चेंडूला दिशा दिले. पुश करा, खुश राहा. 1 धाव जोडली जाईल टीमच्या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या 11 धावा. सागर यांचं खातं उघडलं जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा खेळ शेष. चांगली कामगिरी केली आहे. टिचून मारा केलाय. कमी गतीने टाकलेला फुल टॉस चेंडू. टायमिंग झालं नाहीये. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सीमा रेषा लगत टिपला जाईल झेल. मोठ्या विकेटचं पतन. पहिला धक्का टीम सन वॉरियर्स. फलंदाज सूरज बॅक टू द पॅव्हेलियन. क्रमांक 3 वर नवीन बॅटर भरत आलेत. भरत कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचंय आणि आमचे गुरुवर्य आज देखील येतील. त्यांची देखील आम्हाला प्रतीक्षा आहे. पहिला चेंडू भरत ऑन साइडला हवेत खेळलाय. डीपला स्क्वेअर लेग तैनात आहे. ओ झाले चुकी. चेंडू पुढे येऊन पकडण्याचा प्रयत्न केला आणि गुलीगत चेंडू मागे गेला. चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 15. 2 षटकांचा खेळ समाप्त. भरत आणि त्यांच्या साथीला आहेत सागर. 15 धावांची नोंद केली आहे. 18 चेंडू मध्ये आता सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. 18 मध्ये करायचे आहेत विजयासाठी धावा.
18 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. लोअर फुलटॉस चेंडू होता, बैठक मारण्याचा प्रयत्न, फटका फासलाय, परंतु अगदी निर्जन स्थळी चेंडू पडलाय. दुहेरीचा प्रयत्न झालाय, तिसरा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि अशा धावा तुम्ही घ्यायला पाहिजेत, कारण 56चं लक्ष मोठं लक्ष आहे. 2 धावा प्राप्त करत असताना बॅटच्या ज्या वेळेला तुम्हाला बॉटमला लागतो ना चेंडू, तुम्हाला टायमिंग करण्यामध्ये कुठेतरी अडचण येते. गोलंदाजीसाठी रोहित वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन, आणि काल रोहित शर्मा छोटा हिटमॅन त्यांचा देखील आगमन झालं. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने खेळलाय, जरूर धावची संधी असेल, धावबाद केलाय आणि विकेटचं पतन, कॉलिंग चुकले. धक्का क्रमांक 2 टीम सन वॉरियर्स. फलंदाज सागर धावबाद. नवीन फलंदाज राज आहेत. विचार केला तर टीमची धावसंख्या धावफलकावर अद्याप स्थिरावली, अर्थातच 17 धावा. अद्याप लक्षाचा विचार केला तर अशक्य नाहीये, कारण क्रिकेट असो अथवा आयुष्य अशक्य असं काहीच नसतं. सगळं काही तुमच्या दृढनिश्चयावर अवलंबून असतं. आता दृढनिश्चय जर केला टीम सन वॉरियर्सने तर सामना जिंकू शकतात, कारण क्रिकेटमध्ये धावा येत नाहीयेत, धावा तुम्हाला बनवाव्या लागतात, धावा कराव्या लागतात. पुढे सरसावून खेळलाय, टायमिंग झालं नाहीये, फटका फासलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत विलास सूर्यवंशी, स्वतः संघ मालक टिपलाय झेल, आणि या षटकामध्ये दुसरा धक्का दिलाय गोलंदाज रोहित, फलंदाज झेलबाद. टीमची धावसंख्या स्थिरावते, धावफलकावर 17 धावा. न्यू बॅटर सुखदेव आलेत. आणि हे छोटे प्रेक्षक आपल्या खेळाडूंचा प्रोत्साहन देत असताना बुंद्यात टाकलाय चेंडू. धावची संधी असली असती, परंतु क्षेत्ररक्षकाने ज्या प्रकारे चेंडू फील्ड केला आणि राज वेगाने आपल्या क्रीज मध्ये परत आलेत. चांगली गोलंदाजी केली टीम VHS स्ट्रायकर्स, आणि रोहित यांनी दुसरं षटक हाताळत असताना अचूक टप्प्यावर मारा केलाय. अकुट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अक्षय पवार यांच्या माध्यमातून जर हा चेंडूवर षटकार ठोकला तर 200 रुपयांचा पारितोषिक. संतोष सूर्यवंशी, नवनाथ सूर्यवंशी 1000. इथे मात्र बॅडमिंटन फटका खेळलाय, षटकार आला नाहीये, म्हणजे 500, 1000 आणि 200, 1200 वाचलेत. दुहेरीचा प्रयत्न केलाय, धावची संधी नसेल. पहा, 2 धावांसाठी पण काहीतरी ठेवायला पाहिजे, कारण एवढ्या वेगाने एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये 2 धावा पूर्ण केल्यात. आणि टीमची धावसंख्या धावफलकावर 3 षटका अखेर 19, 12 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. 37 रन रिक्वायर्ड इन लास्ट 12 बॉल्स. बारा चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. माइंडसेट बदलावा लागेल. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा शॉट ऑन पूल, वेगवान फटका, चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअरला, एक सीमा रेषा पार. फलंदाज
राज यांच्या बॅटमधून एक निर्णायक चौकार. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. विलास सूर्यवंशी पहिली विकेट हॅट्रिक ज्यांनी काल प्राप्त केले, तोच गोलंदाज त्यांच्यावर आक्रमण केलं जाईल. संघर्ष करावा लागेल, जिद्दीने खेळ करावा लागेल. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केलाय जरूर. गॅप मध्ये खेळलाय चेंडू, वाईडिश लॉंगॉनला सीमारेषा ओलांडेल. सलगचा दुसरा चौकार. फलंदाज राज यांच्या बॅटमधून 27 धावा धावफलकावर. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला, चिकाटी दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि दोन्ही बंधू आहेत, राज आणि विलास, आणि एका भावाने दुसऱ्या भावावर आक्रमण केलंय. आणि क्रिकेटमध्ये अशा गोष्टी पाहायला मिळतात. एकामेकांच्या विरोधात खेळत असताना आता लहान कोण आहे ते बाहेर, त्याचं अगदी लहान विलास आहेत की राज आहेत. राज आणि राज यांनी आपल्या मोठ्या भावाच्या गोलंदाजीवर तिसरा चौकार खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. एकच धाव प्राप्त होईल. 9 धावा आल्या 3 चेंडूवर. सुरुवात चांगली झाली. 28 धावा धावफलकावर. या षटकामध्ये तात्या टोपे यांच्याकडून या चेंडूवर षटकार ठोकला तर 1100 रुपये. 1100 रुपये. विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर टाकलाय आणि योगी एक धाव प्राप्त होईल. आणि बघा, नक्कीच तात्या टोपेंचे पैसे वाचले. तात्या टोपे कालपासून बक्षीस लावतायत, परंतु कोणाला मिळत नाहीये. आणि ही गोष्ट पण असू शकते की त्यांना माहित आहे की जो खेळाडू मारणार नाहीये त्याच्यावरती लावतात. हा आत्मविश्वास पाहिजे आणि त्यांना खेळपट्टीवर आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. या षटकारासाठी तात्या टोपे किती खाली राहिलाय चेंडू काहीसा. व्हाईट बॉल, पंचाने कळवलाय व्हाईट +1. 2 धावा. तात्या टोपे नक्कीच आम्ही आपल्याला सांगेन की एखादा निर्धाव चेंडू सिंगल डबलला देखील प्राइज येऊ द्या, कारण आपल्या शेळगावची स्पर्धा आहे. कारण आपल्या खेळाडूंना थोडंसं प्रेम दाखवा. कमी गतीने टाकलेला चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. हे षटक महत्वाचं होतं टीम सन वॉरियर्सला, परंतु कुठेतरी पहिल्या 3 चेंडूवर 9 धावा आल्यानंतर धावा आल्या नाहीत. 31 धावा. 1 to go. शेवटचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. धावचीची संधी असेल, डायरेक्ट हिट केलाय. ते मात्र पाहावं लागेल, पंचांकडे नजर असेल. पंच सांगतात की फलंदाज आहे नाबाद. 4 षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 31 धावा 6 मध्ये करायची आहेत. विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. सहा चेंडू मध्ये 25 ची गरज आहे कुणाल शेठ, आणि आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळत नाही, परंतु तुमचा प्रत्येक प्रयत्न यशाच्या जवळ घेऊन जातो. आणि आता त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा कोण करेल? गोलंदाज. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज, बॉलरचं नाव सांगा. हार्दिक पांड्या. पहिला चेंडू काहीसा खाली राहिला आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता. त्याच दरम्यान शंकर सूर्यवंशी साहेब, काजरवाडीचे अध्यक्ष, यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. चॅम्पियन ट्रॉफी शिळ या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येक मान्यवरांनी या स्पर्धेला जे प्रेम दिले ते देखील उल्लेखनीय राहिले. अद्याप सामना संपलेला नाहीये. सामना फिरू शकतो. 5-25. 5 चेंडू 25 ची गरज असताना हा चेंडू मात्र अचूक टप्प्यावर हाताळलाय आणि सामना काही प्रमाणात VH स्ट्रायकरच्या माध्यमातून गेलाय का? एखादा अतिरिक्त चेंडू, 4 चेंडूवर 4 षटकार, काही होऊ शकतं. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. विकेट काढण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चेंडू खाली आले आहेत. दुसऱ्या प्रयत्नात पकडला जाईल झेल. फलंदाज झेलबाद.
सामन्याची औपचारिकता शिल्लक होती आणि विजय प्राप्त केलाय टीम या सामन्यामध्ये VH स्ट्रायकर्स. अभिनंदन टीम VH स्ट्रायकर्स. आणि